तरुणाला न्याय भेटला पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही आहेत, मराठा समाज आहे. परंतु विनाकारण जर तुम्ही याच्यामध्ये आणून विनाकारण कुठलेही बाजार भुंगे आणून जर काही घोषणा करताना काही बोलताना, आंदोलन कशाचं घोषणा कशाचं चालू हे योग्य नाही. आपला मोर्चा कशाचा आहे त्याच्याबद्दल बिलकुल बोललं पाहिजे, त्याला त्या तरुणाला न्याय भेटला पाहिजे या भूमिकेशी आम्ही सहमत आहेत. जर कुणी आमच्या दैवतावर आमच्या मनोजदादा जरांगे पाटलावर जर कोणी खालच्या भाषेत बोलत असेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर त्या हेकण्या डोळ्याच्या सदावर त्याला मिळेल. त्याचा हरामखोराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये जर ह्याने असा बोलला तर त्याला बिलकुल बीड जिल्ह्यामध्ये कुत्र्यासारखं ताणून मारण्यात येईल. आणि पवन करवरी असो यांच्यासोबत आम्ही खंबीरपणानं सोबत आहोत. 2 दिवसापूर्वी बीडमध्ये सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली जो आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं, जी सभा घेण्यात आली, त्याच पार्श्वभूमीवर मनोजदादावर ज्या पद्धतीने ते वाक्य बोलत होते किंवा ज्या पद्धतीने संशय व्यक्त करत होते त्याच माध्यमातून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. याबाबत काय बोल केज या बीडचा या ठिकाणी जो मोर्चा झाला तो मोर्चा एका तरुणाच्या हत्येच्या संदर्भात होता. सगळ्यांना तरुणांना कुठंच रोजगार नाही, काम नाही, सगळी व्यवस्था विस्कटून टाकली, शिक्षणाचं नाही, शाळा बंद व्हायला लागल्यात. आणि म्हणून हा जो सुशिक्षित बेरोजगार काम नसलेला तरुण आहे त्याला इंटरनेटची मोबाईलची एवढी सवय लावून टाकली, 24 तास रिकामा आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून हे सोशल मीडिया आपण पोस्ट केली की त्यांनी करायची, त्यांनी केली ह्यांनी करायची, ह्याच्यातून वाद वाढत चाललाय. एवढीच मी बाकीच्यांना काही सांगणार नाही, पण मी मराठा समाजाच्या तरुण बांधवांना नम्रपणानं विनंती करणार आहे, कुणाला काय ट्रोल करायचे, कुणाला काय कमेंट करायचे करू द्या. आपण फक्त मनोजदादा जरांगे पाटलाचं मराठा आरक्षणाची पोस्ट फॉरवर्ड करा. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोजदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे, लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. एक मराठा, लाख मराठा. योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी जी आंदोलनाची घोषणा केली त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शिरसाळ्यामध्ये सकल मराठा समाज बांधवांची या ठिकाणी बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत नेमके काय मुद्दे चर्चेत घेण्यात आलेत, नेमकं आंदोलनात कसं जाणार आहेत हे देखील या चर्चेदरम्यान जे काही नियोजन झालं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. आपल्यासोबत सर्व आंदोलन करीत काय सांगाल, कशा प्रकारे 29 ऑगस्ट रोजी दादांनी घोषणा केली त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बैठक संपन्न झाली. आज या ठिकाणी सकल मराठा समाज शिरसाळा व पंचक्रोशीतील सर्व गावातील जे काही मराठा सेवक आहेत, प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी महत्वाची बैठक संपन्न झाली. 29 ऑगस्टला मनोजदादा जरांगे पाटलांनी आंतरवली सराटी या ठिकाणी जे काय मराठा आरक्षणाच्या जे काय उर्वरित बाबीत त्याच्या संदर्भात जे आंदोलन ठेवलंय त्याच्या अनुषंगाने आज सर्व कार्यकर्त्याची बैठक या ठिकाणी झालेली. आणि मोठ्या ताकदीनं या ठिकाणाहून या तालुक्यातून आंदोलक मनोजदादांच्या आंदोलनाला जाण्याची तयारी करतायत, ही या ठिकाणी ठराव करण्यात आलेली. काही 2 दिवसापूर्वी पवन करवर याच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला, काही गोष्टी समोर असताना किंवा ओबीसीच्याच समूहाकडून ओबीसीच्याच नेत्यावर हल्ला झाला, काय सांगाल या हल्ल्याच्या बाबतीत? नाही, आता पवन करवर सारखा अतिशय तरुण उमदा कार्यकर्ता पदाधिकारी, तो ओबीसी समाजासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर हल्ला होणं हे निषेधार्थ बाब आहे. या ठिकाणी मराठा समाज म्हणून आम्ही त्या झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. कारण एखादा तरुण ज्यावेळेस समाजासाठी कुठेतरी झोकून आपलं घरदार सोडून काम करत असतो त्यावेळेस त्याच्यावर असे हल्ले होणं ही निंदनीय बाब आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पवन करवर सोबत आहेत. प्रत्येकानं आपापल्या समाजाची, आपापली बाब, आपल्या आरक्षणाची किंवा आपापल्या कोणत्याही गोष्टी असतील मांडत असताना, आपल्यासाठी आपण लढत असताना इतरांनी त्याच्यामध्ये वाद घालण्याचं किंवा त्याच्यावर शाई फेकण्याचं काहीच कारण नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही या सर्व हल्ल्याचा निषेध करतो आणि पवन करवर असोत यांच्यासोबत आम्ही खंबीरपणानं सोबत आहोत. 2 दिवसापूर्वी बीडमध्ये सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली जो आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं, जी सभा घेण्यात आली, त्याच पार्श्वभूमीवर मनोजदादावर ज्या पद्धतीने ते वाक्य बोलत होते किंवा ज्या पद्धतीने संशय व्यक्त करत होते त्याच माध्यमातून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. याबाबत काय बोल केज या बीडचा या ठिकाणी जो मोर्चा झाला तो मोर्चा एका तरुणाच्या हत्येच्या संदर्भात होता. तो त्या तरुणाला न्याय भेटला पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही आहेत, मराठा समाज आहे. परंतु विनाकारण जर तुम्ही याच्यामध्ये आणून विनाकारण कुठलेही बाजार भुंगे आणून जर काही घोषणा करताना काही बोलताना, आंदोलन कशाचं घोषणा कशाचं चालू हे योग्य नाही. आपला मोर्चा कशाचा आहे त्याच्याबद्दल बिलकुल बोललं पाहिजे, त्याला त्या तरुणाला न्याय भेटला पाहिजे या भूमिकेशी आम्ही सहमत आहेत. जर कुणी आमच्या दैवतावर आमच्या मनोजदादा जरांगे पाटलावर जर कोणी खालच्या भाषेत बोलत असेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर त्या हेकण्या डोळ्याच्या सदावर त्याला मिळेल. त्याचा हरामखोराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये जर ह्याने असा बोलला
तर त्याला बिलकुल बीड जिल्ह्यामध्ये कुत्र्यासारखं ताणून मारण्यात येईल, एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. जरांगे पाटील तुम आपल्यासोबत आगे बढ़ो. काय सांगाल 29 ऑगस्ट रोजी जो मोर्चा होता, त्याच माध्यमातून आज बैठक या ठिकाणी संपन्न झाली. काय नियोजन ठरलं या बैठकीमध्ये? आज आम्ही शिरसाळा परिसरातील पंचकृषीतील सर्व युवकांनी मिळून आज आम्ही जे 29 तारखेला जे आंदोलन होते त्या आंदोलनाला कशा पद्धतीने जायचं किंवा त्या आंदोलनाची काय दिशा असेल ती गावागावात जाऊन आम्ही म्हणजे कॉर्नर बैठका घेऊन प्रत्येक गावातील समाज बांधवांना भेटून त्या कार्यक्रमाचं किंवा त्या आपल्याला जाण्याचं निमंत्रण देण्यासाठी जायचंय, अशा पद्धतीचं हे स्वरूप या बैठकीचं होतं. काय जनजागृती कशी झाली 29 ऑगस्ट रोजी? किती सकल मराठा समाज त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे? नाही, समाजाचा आकडा तुम्हाला सांगतो इथं सांगणं कठीण आहे, कारण काय आधी गेले आता आंदोलन चालतंय ह्याला 3 वर्ष झालेत. आज ह्या मराठा नावाला मनोज दादानं खरोखरच ते मरतेन पण हटणार नाहीत ही समाजानं करून दाखविले. ही दुसरी वेळ आहे. छत्रपतीच्या नंतर जर समाज कुणी एकवटला असेल तर मनोज दादा जरांगे पाटील आहेत आणि ह्याचा आम्ही आकडा सांगू शकत नाहीत, कारण येणाऱ्या प्रत्येकाची चीड आहे. आज प्रत्येक समाजाचं काय म्हणणं आलंय. आज बघा तुम्ही बघू शकता की आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा काय म्हणले की आमचा लढा ओबीसीचा सोबत नाही. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून अंदाज काढू शकतात, कारण त्यांचे म्हणजे काही डाऊट होते ते क्लिअर झालेत. आमचं दुखणं हे समाजाचं दुखणं काय आहे की आमचं दुखतंय, आम्ही इंजेक्शन मागतात सरकारकडून. माईच्याने ह्या लोकांना असं झालंय की ह्या खरजुल्या कुत्र्याच्या दुकानदाऱ्या बंद व्हायला. जर ओबीसी आणि मराठा एक झाले तर बाकी काय राहिले? म्हणजे समाजाचं दुखणं काय आहे हे फॅक्ट मनोज दादाने सांगितले आणि त्याचाच आता खऱ्या अर्थानं इथं ओबीसी सुद्धा माणसं तुम्हाला दिसतील. उद्याच्या 29 तारखेला जे सुजान ओबीसी ते सुद्धा तुम्हाला तिथं दिसेल, कारण त्यांना कळून चुकलंय. पाहायला गेलं तर योगेश केदार यांनी सांगितलं की शैक्षणिक दाखले वैध राहावेत, परंतु राजकीय दाखले जर अवैध होत असतील तर त्या बाबतीत काही शंका नाही, पण शैक्षणिक मुलावर अन्याय नाही झाला पाहिजे असं देखील योगेश केदार यांच्याकडून, जे की या आंदोलनामध्ये अभ्यासक म्हणून पुढे आले होते, परंतु त्यांना आता त्यानंतर पाठ फिरवलेली आणि वेगवेगळे त्यांच्याकडून मुद्दे समोर येतात. नाही, विषय कसा आहे ते आता इथं प्रत्येकाच्या दुकानदाऱ्या होत्या. तुम्हाला सांगतो म्हणजे मतप्रवाह भरपूर आहेत, समाज मोठा आहे आणि ज्याचं काय वाटेल. मनोज दादाने पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही, माझ्या समाजाचं काय शैक्षणिक नुकसान होऊ नये. आणि त्या दिवशी तुम्ही ऐकलं असेल की दादाचं एक स्पष्ट वाक्य सांगितलं, हे राजकारण तुम्हाला लकलाप, मला माझ्या समाजाच्या पोराचं वाटोळ करायचं नाही, गोरगरिबाच्या पोराचं वाटोळ करायचं नाही, ह्या भावनेने दादा काम करतात. आपल्यासोबत या बैठकीत असणारे दत्ताभाऊ गव्हाणे सर, काय सांगाल दत्ताभाऊ, कशी नियोजन झालंय, जनजागृती कशी असणार आहे गावगावांपर्यंत? 29 ऑगस्टच्या बैठकीचं नियोजन, तुमच्या आंदोलनाचं नियोजन झालंय? आम्ही 29 तारखेच्या उद्याच्या आंदोलनाच्या निमित्त आज संध्याकाळपासून आम्ही त्याची पूर्वतयारी करत आहोत आणि रोज म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी अशी मिळून आम्ही पूर्ण दिवस राहिलेले 3 दिवस प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत. पाहायला गेलं तर पहिल्या 2 आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी समाज ज्या पद्धतीने त्या संख्येत उपस्थित होता, या आंदोलनात देखील ओबीसी समाज उपस्थित राहण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. काय सांगा ओबीसी समाजाला काय आव्हान करणं? 100%, कारण आमचा हा लढा ओबीसीच्या विरुद्ध नाही आणि आमचा कोण्या जात समूहाच्या विरुद्ध नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत आणि तो हक्काचा लढा लढत असताना आम्ही सरकारशी भांडत आहोत. म्हणून बाकीचे जे काही समूह आहेत ओबीसी प्रवर्गामधले, त्यांच्या काही लोकांनी म्हणजे लीड करणाऱ्या काही लोकांनी ते असं दाखवून दिलं की हे 2 समाज समोरासमोर आहेत. पण आता जसं जसं वातावरण पुढे जात आहे, जरांगे पाटलांचा जसा जसा लढा पुढे जात आहे, तसं सामान्य ओबीसींना आणि मराठा समाजाला यांना सगळ्यांना कळून चुकलंय की आपल्यात आपला वाद नाही, वाद फक्त आपला सरकार सोबत आहे. मी दत्ताभाऊकर पुन्हा येतोय. दत्ताभाऊ, काय सांगाल? मी एक प्रश्न आता उपस्थित केला होता की योगेश केदारनं सांगितलं की राजकीय जे वैध दाखले असतील ते अवैध झाले तरी काय अडचण, पण शैक्षणिक दाखले हे वैध राहिले पाहिजे, मुलांचं नुकसान झालं पाहिजे. कुठेतरी मुलांना अंधारात ठेवून ह्या गोष्टी होत आहेत. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा त्यांनी शंका व्यक्त केली, त्यांच्या आंदोलनावर शंका व्यक्त केली. आपल्या माध्यमातून मी योगेश केदार यांना फक्त एक प्रश्न विचारतो, तो तुम्ही विचारता आणि त्यांना अशी माझी अपेक्षा आहे. राजकीय दाखले अवैध करणं आणि शैक्षणिक दाखले वैध करणं किंवा अवैध करणं अशी कुठली यंत्रणा आहे का, हे फक्त योगेश केदारांनी सांगावं. आणि सकल मराठा समाजानं मनोज दादा जरांगे पाटलात नेतृत्व स्वीकारलंय, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न समस्या असले बाजार बुनग्यांनी येऊन उघड करण्याचं काम राजकीय स्वार्थानं प्रेरित झालेल्या योगेश केदारनी हे असले लुडबुड करण्याचे काम करू नये अशी त्यांना छोटा भाऊ म्हणून विनंती माझी. काय आव्हान असणार आहे या आंदोलनाच्या दरम्यान? आव्हान एवढंच आहे की मनोज दादा जरांगे पाटलांसारखा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर समाजाला हा संघर्ष योद्धा भेटलाय
आणि म्हणून सकल समाज बांधवांना, मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती की अतिशय वाईट परिस्थिती, येणारा काळ खूप घातक आहे, वाईट आहे. म्हणून आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या लेकरांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी एक व्हा आणि सगळ्यांनी ताकदीनं काम धंदे सोडून मनोज दादा जरांगे पाटील जितक्या वेळेस हाक देतील, हजारो वेळेस दिले तरी हजारो वेळेस आपले काम धंदे सोडून मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे समाजानं उभा राहावं, एवढीच या ठिकाणी समाज बांधवांना आणि माझ्या तरुण बांधवांना या ठिकाणी नम्र विनंती आपल्या माध्यमातून करू इच्छितो. पहिल्या 2 आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी समाज सक्रिय झाला होता, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता, या आंदोलनात देखील सक्रिय सहभागी होण्याची काय तुम्हाला वाटतं की ओबीसी समाज कशा पद्धतीने त्या ठिकाणी येईल आणि त्यांना काय आव्हान असणार? 100% सर्व समाज बांधव एकत्र आहेत. आता दत्ता भाऊ म्हणले तसं 2-4 लोक सोडले तर याच्यामध्ये ओबीसी, मराठा, अमुक तमुक असा काहीच वाद नाही. काही सुरुवातीच्या काळामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम झालं, सगळीकडूनच झालंय, सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडून झालंय, समोरून झालंय, परंतु ते आता कुठेतरी आपल्याला वाद मिटवले पाहिजेत आणि पुढे जावं लागणार आहे. कारण जर आपल्याला प्रगती करायची असेल, आपल्याला जर पुढे जायचं असेल, मुलं बाळा शिकवायचे असेल तर आपल्याला वाद परवडणारे नाहीत, कुणालाच वाद परवडणारे नाहीत. मग त्यामुळे माझे एक आव्हान असणार आहे किंवा विनंती असणार आहे सर्वांनाच, मराठा असो, ओबीसी असो किंवा इतर कोणी असो, किंवा गुन्ह्या गोविंदाने सगळ्यांनी एकूणमेकाच्या आनंदामध्ये सहभागी झाला पाहिजे. एकूणमेकाच्या गोष्टीमध्ये विरोध करण्याची काहीच कारण नाही. राजकारणासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत, असले लोक ओळखून बाजूला केले पाहिजेत आणि प्रत्येक समाजानं आपापल्या समाजासाठी लढलं पाहिजे. बाकीच्यांनी त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. ट्रोलर्सना काय आवाहन करणार? ज्या पद्धतीने एखादा व्हिडिओ समोर येतो, एखादी चर्चा समोर येते, त्या पद्धतीने खाली तुम्ही वाचतात, कमेंट कसे असतात, दोन्ही समाजातून, दोन्ही वैयक्तिक घटकातून जे लोक बगर काम बेरोजगार लोक आहेत ते वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत. मग ह्या कमेंट्स मधून कुठेतरी शांतता भंग होण्याचं काम, कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वेळोवेळी निर्माण होतोय. अशा लोकांना तुम्ही समाजातल्या व विरोधी समाजातल्या किंवा जे काही ओबीसी, मराठा आपण आता पाहायला गेलं की जे चित्र निर्माण होत आहे, त्या दोन्ही समाजातल्या बांधवांना तुम्ही काय आवाहन करा? एकंदरीतच काय पार्श्वभूमी झाली की सगळ्यांना, तरुणांना कुठंच रोजगार नाही, काम नाही, सगळी व्यवस्था विस्कटून टाकली, शिक्षणाचं नाही, शाळा बंद व्हायला लागल्यात आणि म्हणून हा जो सुशिक्षित बेरोजगार, काम नसलेला तरुण आहे त्याला इंटरनेटची, मोबाईलची एवढी सवय लावून टाकली, 24 तास रिकामा आहे आणि मग त्याच्या माध्यमातून हे सोशल मीडिया, आपण पोस्ट केली की त्यांनी करायची, त्यांनी केली ह्यांनी करायची, याच्यातून वाद वाढत चाललाय. एवढीच मी बाकीच्यांना काही सांगणार नाही, पण मी मराठा समाजाच्या तरुण बांधवांना नम्रपणानं विनंती करणार आहे, कुणाला काय ट्रोल करायचे, कुणाला काय कमेंट करायचे करू द्या, आपण फक्त मनोज दादा जरांगे पाटलाचं मराठा आरक्षणाची पोस्ट फॉरवर्ड करा, एवढीच नम्र विनंती मी करणार आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता 29 ऑगस्ट रोजी जे आंदोलन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं छेडण्यात आलंय, त्याच पद्धतीनं आज शिरसाळमध्ये बैठक संपन्न झाली. कशा पद्धतीनं आज बैठक संपन्न झाली, काय सांगाल आणि कसं आव्हान असणार आहे मराठा समाज बांधवांना? प्रथम जय जय शिवराय. सर्व मराठा समाजाला माझी विनंती आहे, जे 29 तारखेचं आंदोलन आहे ते मराठा समाजासाठी जे मनोज दादा ठेवले, मनोज दादाच्या पाठीमागं मराठा समाजच नाही, इतर सर्व समाज, फक्त एक समाज बोटावर मोडण्यापुरता सोडला तर बरं का, ते सुद्धा समाज आमच्या पाठीमागे. मला मराठा समाजाला आवाहन करायचे, लाखोच्या ना कोटीच्या समाजाने मूल्याच्या अंतराल 6 कोटी समाज अंतराल दिसला पाहिजे, हे मला मराठा समाजाला आवाहन करायचे. आणि कुठेतरी पवन करोरे याच्यावर जे हल्ला झालाय, काही फॅक्ट समोर मांडत असताना काही भाषणातून काही वेगळा मतितार्थ काढून त्याच्यावरती काही विषय फेकण्यात आली. काय वाटतं, हे असे हल्ले व्हायला पाहिजेत का? समाजाची बाजू मांडत असताना अशा गोष्टी करायला पाहिजे? पवनकर साहेबांनी जे त्यांच्यावर जे आला ते हल्ला व्हायला पाहिजे, आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. पण पवनकर साहेबांनी जे सांगितले शैक्षणिक आणि राजकीय, हे कोणाच कायद्यामध्ये नाहीये. मराठा समाज कुणबी ना, त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळावर, राजकीय नाही, शैक्षणिक कोणी प्रमाणपत्र, आम्हाला दोन्ही हक्क मिळाले पाहिजे. मला एवढं आव्हान करा, तुम्ही एवढा मुद्दा मांडा, हे कुठं आम्हाला ते दाखवा, ह्याचं उत्तर आम्हाला दाखवा, त्याचं त्या प्रश्न उत्तर हे तुम्हाला राजकीय मिळणार नाही म्हणून हे कुठं कोण्या ह्याच्यात लिहून ठेवलेलं काही आम्हाला दाखवा, त्याचं त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं, आम्ही काय त्यांच्या विरोधात नाहीत. नक्कीच तुम्ही पाहू शकता आज 29 ऑगस्ट रोजी ज्या पद्धतीनं संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन छेडण्यात आलं, त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शिरसाळ्यामध्ये अर्जुनेश्वर महाविद्यालयामध्ये बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये अनेक मुद्दे चर्चेला गेले. बैठकीमध्ये 29 ऑगस्ट रोजी कसं आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनात कसं जायचं हे देखील या चर्चेमध्ये समोर आलं आणि गावगाव कसा या जनजागृती होणार या आंदोलनाची हे देखील त्यांनी या मुद्द्यामध्ये घेतलेलं आहे. यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतात का? 29 ऑगस्ट रोजीचं मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं होणार आहे हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.